पार्थ पवार प्रकरणी अजित पवारांनी हात झटकले। प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अजित पवारांचं स्पष्ट विधान। पुण्याच्या कोरेगाव पार्कातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत खरेदी केल्याचा पार्थ पवारांवरती आरोप। मुद्रांक शुल्क चुकवल्याचाही ठपका। समिती 7 दिवसात चौकशी अहवाल सादर करणार। पार्थ पवार कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही म्हणत सुप्रिया सुळेंकडनं पार्थ पवारांची पाठराखण, तर एकनाथ खडसेंकडनं अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी। सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर। शेतीतलं कळत नाही मात्र शेतकरी कळतो, ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला। कामं करायची इच्छा नसेल तर पद सोडा। पुण्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना फटकारलं, तर संघाचा कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्या रमेश परदेशीचीही कानउघाडणी। नवा भिडू म्हणून मनसे महाविकास आघाडीत दाखल होण्याआधीच ठिणगी। काँग्रेसकडनं मनसेला कडाडून विरोध, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी। 2 संशयित ताब्यात। एका नीच वृत्तीच्या व्यक्तीनं कट रचल्याचा मनोज जरांगेंचा आरोप। मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन। गेल्या तासाभरापासून थांबलेलं लोकल पुन्हा सुरू। बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण। 5 वाजेपर्यंत 60% मतदान। बेगुसरायमध्ये सर्वात जास्त, शेखपुरामध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।